नमस्कार बालदोस्तांनो, कसे आहात सगळे? झाल्या का तुमच्या शाळा सुरू? कारण जून महिना सुरू झालाय. जून महिना म्हणून सांगते, ह्या महिन्यात ना काही महत्त्वाचे दिवस आहेत. एक म्हणजे 5 जूनला असणारा आपला जागतिक पर्यावरण दिन, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. काय आहे बरं हा वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे? आता तुम्ही जर त्याच्या वेबसाईटवर बघितलं तर तुम्हाला असं लिहिलेलं दिसेल की आपण खातो ते अन्न, श्वास घेतो ती हवा आणि पितो ते पाणी आपल्याला कुठे बरं मिळतं हे सगळं? तर आपण जिथे राहतो आपल्या भूतलावर, आपल्या पृथ्वीवर. पण कशामुळे मिळतं बरं हे सगळं आपल्याला? तर निसर्गामुळे हे सगळं मिळतं आपल्याला. पण काय होत आहे माहिती आहे, तर निसर्गाचा ना खूप ऱ्हास होत चाललाय. बघा ना, आता काय जंगलं नष्ट होत आहेत, बऱ्याच जीवांच्या प्रजाती नष्ट होत आहेत आणि त्यामुळे किती भयानक परिणाम होत आहेत. सागरातले कोरल्स, प्रवाळ जी म्हणतो ना, ते 50% आलेले आहेत. कित्येक प्राण्यांच्या म्हणजे प्रजाती नष्टच झालेल्या आहेत आणि वातावरण इतकं खराब झालं आहे. बघा ना, कार्बन डायऑक्साईड सारखा वायू, विषारी वायू ह्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, ओझोन लेअरचा प्रॉब्लेम झालेला आहे. अशी अनेक समस्या आपल्या होत आहेत. तर हे का बरं झालंय सगळं? कारण निसर्गाचा ऱ्हास होतोय आणि म्हणून निसर्ग आपल्याला इथे संदेश देतोय की माझी काळजी घ्या. तुम्ही माझी काळजी घेतलीत, माझ्या सान्निध्यात राहिलात तर आपोआप तुमची काळजी घेतली जाईल. आता बघायला गेलं तर आपलं जे पॅन्डेमिक आहे त्याचं एक कारण आहे ते आपल्या निसर्गाचा ऱ्हास ह्याच्याचमुळे आहे. आणि आता आपण बघितलं तर वादळं बघा ना, वेळी अवेळी वादळं येत आहेत, कित्येक नैसर्गिक आपत्ती येत आहेत. तर ह्याच्यावर काय बरं करावं? म्हणून हा जागतिक पर्यावरण दिन आहे ना, ह्याविषयी या समस्यांवर बोललं जातं, वेगवेगळी पावलं उचलली जातात. तर ह्या वर्षी जी थीम आहे ती आहे इकोसिस्टम रिस्टोरेशन. म्हणजे प्रतिसंस्था आहे ना, म्हणजे आपले सगळे जैविक घटक जे भूतलावर राहतात त्यांची एक वेगळी संस्था असते, अशी एक ऑर्डर असते. त्याच्या जिथे राहत आहेत ते वातावरण, हे सगळं एक डिसिप्लिन असते. ती वेगवेगळ्या अशा संस्था घेऊन इकोसिस्टम, बायोलॉजिकल इकोसिस्टम घेऊन त्याचं पुनरुज्जीवन करणं, ती आणखीन चांगली करणं, आणखीन बळकट करणं, ज्या योगे आपण निसर्गाचा हा ऱ्हास कमी करू शकू. तर आजच्या गोष्टीमध्ये आम्ही अशाच एका प्रजाती संदर्भात अप्रत्यक्षरित्या तुम्हाला सांगतोय. म्हणजे ती गोष्ट भले पौराणिक आहे पण त्याच्यातनं या अशा प्रजाती संदर्भातच एक संदेश दिला गेलाय. काय बरं ती गोष्ट? ऐकूया आपण आता श्रेया मावशीकडनं. चला तर मग. नमस्कार बालदोस्तांनो, आज आपण महाभारत काळातली एक गोष्ट ऐकणार आहोत. महाभारतामध्ये कौरव आणि पांडव हे दोघं जण भाऊ होते, तुम्हाला माहिती आहे ना. त्यापैकीच पांडवांमधला जो अर्जुन होता त्याचा मुलगा म्हणजे अभिमन्यू आणि ह्या अभिमन्यूचा मुलगा म्हणजे परीक्षित. कौरव पांडवांचं जेव्हा हे युद्ध झालं, हे महाभारताचं युद्ध झालं, तेव्हा कोणीच वंशज पांडवांचे उरले नाही. फक्त ह्या परीक्षितच जिवंत राहिला होता. म्हणून हा परीक्षित सगळ्या पांडवांचा फार लाडका होता, कारण सगळ्या पांडवांचा मिळून हा एकमेव वंशज होता. या परीक्षिताला सगळ्यांनी खूप लाडाकोडा काढवलं होतं, उत्तम शिक्षण दिलं होतं एक चांगला राजा होण्यासाठी. आणि त्याप्रमाणेच परीक्षित राजा हा उत्तम राजा सुद्धा बनला. सगळ्या प्रजेची फार चांगली काळजी घ्यायचा. पण फक्त एकच त्याच्यामध्ये दोष होता की तो सगळ्यांनी लहानपणापासून खूप लाड केल्यामुळे लाडावला गेला होता आणि आपलं म्हणणं जर कोणी ऐकलं नाही तर त्याला फार राग यायचा. तर असा हा परीक्षित राजा एकदा शिकारीला गेला होता आणि बाकीच्या सैनिकांबरोबर त्याची चुकामक झाली. एके ठिकाणी जंगलातून भटकत तो पोहोचला. तर त्याला कळेना की आता पुढे जायचं कसं, आपल्या राज्याकडे परत कसं जायचं. बरं विचारावं कोणाला तर कोणीच नव्हतं. शोधता शोधता त्याला एका झाडाखाली बसलेले ध्यानस्थ ऋषी दिसले. ते ऋषी अगदी मन लावून त्यांची तपश्चर्या करत होते. परीक्षित राजा तिकडे पोचला आणि म्हणाला, ऋषीवर्य, मला सांगा माझ्या राज्याकडे जाण्याचा रस्ता कुठचा आहे. ऋषी काही बोलेनात, कारण ते ध्यान लावून बसले होते. परीक्षिताने 2दा-3दा प्रयत्न केला आणि मग मात्र त्याला खूप राग आला. त्याची विवेकबुद्धीच हरवून बसली. त्याला इतका राग आला की त्याला समजून सुद्धा घेण्याची क्षमता राहिली नाही की हे ऋषी आहेत, ध्यान करतायत, त्यांचा नीट मान राखावा
आणि हे ध्यान करतायत म्हणजे ह्यांचं आता लक्ष नसेल की मी काय बोलतोय याच्याकडे. हे सगळं विसरून, ही सगळी विवेकबुद्धी गमावून परीक्षित राजाने रागाने जवळच एक मेलेला साप पडलेला होता तो ह्या ऋषींच्या गळ्यात घालून दिला आणि म्हणाले की आता कसा तुम्हाला सांगत नाहीस बघतो. त्या सापाचा गार स्पर्श गळ्याला होता क्षणी ऋषींची समाधी भंग झाली. त्यांचं ध्यान संपलं आणि ते उठले आणि त्यांना अतिशय राग आला. ते म्हणाले, राजा काय पोरकटपणा करतोयस तू, हे तुला समजत सुद्धा नाहीये की मी ध्यान लावून बसलोय, कशा पद्धतीने कोणाशी वागावं ह्याचं सुद्धा तुला काही भान उरलं नाही. तुला मी शाप देतो की आजपासून बरोबर 8व्या दिवशी तक्षक नाग येऊन तुला दंश करेल आणि तुझा त्याच्यात मृत्यू होईल. हा शाप ऐकल्याबरोबर परीक्षित राजाचे डोळे खाडकन उघडले आणि तो खूप घाबरून गेला. त्याला माहित होतं की ऋषींनी दिलेला शाप कधीही खोटा ठरत नाही. तो कसा बसा वाट शोधत शोधत आपल्या राज्यात पोचल्या त्याने आपल्या सगळ्या मंत्रिमंडळांना, राजगुरूंना बोलवलं आणि ऋषींनी दिलेल्या शापाबद्दल माहिती सांगितली. परीक्षित राजाने ठरवलं की काही केल्या कुठच्याही सापाला आपल्या जवळपास सुद्धा येऊ द्यायचं नाही. कडेकोट बंदोबस्त केला, सगळी दारं खिडक्या लावून घेतली आणि एका गढीसारख्या ठिकाणी जाऊन परीक्षित राजा बसला. मोठमोठे पंडित, धर्मगुरू सगळेजण परीक्षित राजाच्या संरक्षणासाठी मंत्र जाप करत, देवपूजा करत तिकडे राजवाड्यामध्ये बसूनच राहिले. 8 दिवस होत आले आणि बरोबर 8व्या दिवशी तक्षक येऊन परीक्षित राजाला दंश करणार होता. आता हा तक्षक म्हणजे कोण माहितीये का तुम्हाला? तक्षक म्हणजे महाभयानक विषारी नाग, ज्याच्या विषापासून कोणीही सुटू शकणार नाही. त्याचा एक दंश झाला तरी तात्काळ मृत्यू, असा हा महाभयानक विषारी नाग. हा तक्षक ऋषींच्या आज्ञेप्रमाणे परीक्षित राजाला येऊन दंश करणार होता. परीक्षित राजा आता हळूहळू शांत होत होता. त्याला वाटलं की इतक्या कडेकोट बंदोबस्तातून तक्षक येऊ तरी कसा शकेल. सगळ्या दारं खिडक्या, फटी, छोटे छोटे जिकडे गवाक्ष म्हणजे जिकडे जिकडे हवा येण्यासाठी म्हणून छोट्या छोटे खिडक्या, झरोके केलेले असतील ती सगळी त्याने बंद करून टाकली होती. आणि असं करता करता ह्या जे धर्मगुरू बसले होते, जे पंडित बसले होते, त्यांची पूजा संपत आली आणि या पूजेचा प्रसाद म्हणून त्यांनी फळं परीक्षित राजाला पाठवली. आपला हा प्रसाद आलेला बघून परीक्षिताला अजूनच आनंद झाला. त्याला वाटलं की आता हा प्रसाद खाल्ल्यानंतर मला आता कोणी काहीच करू शकणार नाही. परीक्षित राजाने ते आलेलं एक फळ हातात घेतलं आणि ते तोंडात घालणार, त्याचा एक चावा घेणार. तेवढ्यात काय झालं तुम्हाला माहितीये? तक्षक झाला होता बंदिस्त. म्हणजे ऋषींनी दिलेला शापाचा परिणाम म्हणजे ह्याचं बंधन तक्षक नागावरती आलं होतं. त्याच्यामुळे काय, त्याला वाटेल ते करून ऋषींचा शब्द पाळणं भाग होतं. म्हणून तक्षकाने हा सगळा कडेकोट बंदोबस्त बघून एका छोट्याशा अळीचं रूप घेतलं आणि गपचूप ते एका फळात जाऊन बसला. ज्याबरोबर परीक्षित राजाने एक फळ उचललं, नेमकं तेच की ज्याच्यामध्ये तक्षक लपून बसला होता, आपल्या तोंडाजवळ आणलं आणि आता तो त्याचा चावा घेणार. तेवढ्यात त्या फळातून तक्षक नाग प्रकट झाला आणि प्रचंड मोठं रूप त्याने धारण केलं आणि एका सेकंदात त्याने परीक्षित राजाला दंश केला. परीक्षित राजा तडफडायला लागला. तक्षक नागाचं भयानक विष त्याच्या अंगात भिनत होतं आणि तात्काळ त्याचा मृत्यू झाला. इथे सगळीकडे आरडाओरडा सुरू झाला. सगळे घाबरले आणि बघायला लागले की तक्षकाने आपला डाव साधलेला आहे, तक्षकाने परीक्षित राजाला दंश केलाय. आला तसा तक्षक अदृश्य होऊन तिथून निघून गेला आणि इथे मात्र हाहाकार पसरला. परीक्षित राजा जरी थोडासा हट्टी होता तरी सुद्धा तो फार चांगला राजा होता. आपल्या प्रजेची खूप चांगली काळजी घ्यायचा. सगळे प्रजाजन दुःखी झाले आणि सगळ्यात दुःखी झाला तो परीक्षित राजाचा मुलगा जनमेजय. ह्याने आपल्या वडिलांचा मृत्यू बघितला आणि कशी अवस्था झाली होती तक्षक नागाच्या विषामुळे हे बघितलं आणि त्याचा संताप अनावर झाला. त्याने ठरवलं की काय वाटेल ते झालं तरी या तक्षकासकट सगळ्या सापाच्या जातीलाच मी आता ठार करणार आहे म्हणून. खरं तर त्याला तक्षकावरती सूड घ्यायचा होता, पण तो आपल्या सुडामुळे, त्या रागामुळे इतका आंधळा झाला होता, इतका संतापला होता की त्याने ठरवलं की सगळ्या सर्पजातीलाच मारून टाकायचं.
त्याने ताबडतोब सगळ्या ऋषींची सभा बोलवली, त्याच्या धर्मगुरूंना बोलवलं, राजपुरोहितांना बोलवलं आणि सांगितलं, आजपासून लगेचच मला सर्पयज्ञ करायचा आहे. माझ्या वडिलांना त्या तक्षकाने दंश करून मारलं, मला त्याचा सूड घ्यायचा आहे. जगातले या पृथ्वीवरचे सगळे साप येऊन या यज्ञामध्ये पडले पाहिजे. बालदोस्तोनं या यज्ञाची शक्ती अशी होती की हा यज्ञ सुरू केल्याबरोबर, त्याच्यामध्ये आहुती टाकल्याबरोबर जिकडे जिकडे आजूबाजूला साप असतील, पंचक्रोशीत साप असतील, पूर्ण पृथ्वीवरती जिथे साप असतील, ते एका वेगळ्या पावरने किंवा एका वेगळ्या शक्तीने आकर्षित व्हायचे त्या यज्ञाच्या ठिकाणी. म्हणजे ज्याला आपण मॅग्नेटिक फोर्स म्हणतो ना, तशाच प्रकारचं काहीतरी, आणि येऊन अग्नीमध्ये पडायचे, म्हणजे जळून जायचे. असा सगळा जनमेजयाने सर्पयज्ञ आरंभला. आणि तरी सुद्धा तक्षक नाग काही सापडत नव्हता, कारण या तक्षकाने इंद्राच्या दरबारात जाऊन इंद्रासमोर खूप गयावया केलं होतं. म्हणजे इंद्राला विनवणी केली होती की माझी काहीच चूक नाहीये, ऋषींची आज्ञा मला होती, मी काय करणार, मी नुसता हुकुमाचा ताबेदार होतो, मला इंद्र भगवान वाचवा, न तर या पूर्ण सर्पजातीला आज हा जनमेजय नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. इंद्रदेवाला सुद्धा माहीत होतं की एखादी जात किंवा एखादा वंश पूर्ण नष्ट करणं म्हणजे संपूर्ण जगाला, संपूर्ण मानवजातीला, संपूर्ण पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून इंद्राने तक्षकाला अभय दिलं, म्हणजे रक्षण दिलं. जनमेजय वाट बघत होता की तक्षक नागाची आहुती केव्हा सर्पयज्ञात येऊन पडते, पण तक्षक नाग काही सापडेना. तेव्हा त्याला कळलं की तक्षक नागाला इंद्राने आश्रय दिला. जनमेजय इतका संतापला होता की जनमेजयाने ठरवलं की आता इंद्रासकट तक्षकाला मी बोलवतो. सगळ्या आसमंतात धूर दाटलेला होता. साप त्या अग्नीमध्ये, त्या यज्ञामध्ये पडून जळून मरत होते. त्यांच्या विषाचा सगळीकडे वास पसरला होता. सगळं वातावरण दूषित होऊन गेलं होतं. पण जनमेजयाला मात्र अजिबात शांतता मिळत नव्हती. जोपर्यंत तक्षक त्या यज्ञात येऊन जळून जात नव्हता, तोपर्यंत जनमेजय राजाला स्वस्थता लाभणार नव्हती. जनमेजय राजा संतापला आणि त्याने ठरवलं की आता काही नाही, आता आपण इंद्रासकट तक्षकाला बोलवायचं. म्हणून जनमेजय राजाने ठरवलं होतं की आता इंद्रालाच इकडे यज्ञात आहुती द्यायला लावायची. हा सगळा प्रकार घडत असताना सर्पांचा राजा वासुकी खूप घाबरून गेला होता आणि तो सरळ आस्तिक ऋषींकडे गेला. आस्तिक ऋषी म्हणजे वासुकीची बहीण जरत्कारु हिचा मुलगा, आणि हा एका खूप मोठ्या ऋषींचा मुलगा होता. लहानपणापासून खूप विद्वान, अतिशय निरागस, मनाने अतिशय निर्मळ. आणि या आस्तिककडे एक गोष्ट अशी होती महत्वाची की तो कोणालाही त्याचं म्हणणं पटवून देऊ शकायचा. त्याचं बोलणं इतकं गोड होतं, इतकं लॉजिकल असायचं, इतकं अचूक असायचं की तो कोणालाही त्याचं बोलणं ऐकण्यासाठी भाग पाडू शकायचा. अशी त्याच्याकडे कन्व्हिन्सिंग पॉवर होती. म्हणून वासुकी जरत्कारूकडे, म्हणजे त्याच्या बहिणीकडे गेला आणि म्हणाला, ताई, आता तू आस्तिकला सांग की आपल्या संपूर्ण नागकुळाचं रक्षण कर, नाहीतर या संपूर्ण पृथ्वीवरून नाग नष्ट होतील. जरत्कारूच्या आज्ञेप्रमाणे आस्तिक तिथून निघाला आणि जनमेजय राजाकडे पोचायला लागला. लहानसा निरागस दिसणारा आस्तिक, पण चेहऱ्यावरती विद्वत्तेचं तेज, डोळे शांत काळेभोर, एखाद्या शांत तळ्यासारखे. त्याच्याकडे बघून कोणालाही प्रसन्न वाटावं असा हा आस्तिक, हा या सर्पयज्ञ चालला होता तिथे आला. त्याला बघून जनमेजयाला का कोणास ठाऊक उगाचच मनाला फार शांत वाटलं. जनमेजय राजाने मोठ्या आदराने, आस्तिक जरी लहान असला तरी त्याला आसन ग्रहण करायला सांगितलं. आस्तिकाने त्या यज्ञाची स्तुती केली, यज्ञ देवतेची स्तुती केली आणि मोठ्या मनाने परीक्षित राजाचं कौतुक केलं की तो किती प्रजाहित दक्ष होता. हे ऐकून जनमेजय राजाच्या मनाला हळूहळू शांतता वाटायला लागली. तो शांत व्हायला लागला. आस्तिकाने परीक्षित राजाचे, पांडवांचे गुण गायले, संपूर्ण पांडव कुळाचं कौतुक केलं, त्यांची प्रशंसा केली, जनमेजय राजाचं कौतुक केलं, त्यात तो ज्या पद्धतीने राज्यकारभार करत होता त्याचं कौतुक केलं. हे सगळं ऐकून हळूहळू जनमेजय राजा प्रसन्न व्हायला लागला आणि तो म्हणाला, तुम्ही जरी लहान दिसत असलात तरी खूप विद्वान आहात. मला तुम्हाला एक वर द्यायचं आहे. काय वर देऊ मला सांगा बरं. त्याच वेळेला त्या ऋषींनी, आजूबाजूच्या ऋषींनी जे यज्ञ करत होते, त्यांनी जनमेजय राजाला सांगितलं
की आता तक्षकाला बोलवण्याची वेळ आलेली आहे. त्याबरोबर जनमेजय राजा उठला आणि म्हणाला, तक्षाय स्वाहा, इंद्राय स्वाहा. असं म्हटल्याबरोबर इंद्राचं आसन तिकडे डळमळीत व्हायला लागलं. इंद्राय स्वाहा म्हटल्याबरोबर इंद्राला काहीही करून यज्ञाच्या ठिकाणी येणं भाग पडलं आणि त्याच्यासोबत तक्षक सुद्धा आला. इंद्राने तक्षकाला जनमेजय राजाच्या स्वाधीन केलं आणि काहीच त्याच्यासमोर दुसरा पर्याय उरला नाही. आता तक्षक त्या यज्ञात पडणार, त्याची जळून राख रांगोळी होणार. तेवढ्यात आस्तिकने जनमेजय राजाला हाक घातली, साथ घातली. राजा, तू मला वर द्यायचं कबूल केलंयस, मला वर दे आता. जनमेजय राजा स्तब्ध उभा राहिला, काहीच बोलला नाही. आस्तिकने ताबडतोब सांगितलं, हा सर्पयज्ञ ताबडतोब बंद व्हावा, हेच तुम्हाला वरदान दे. जनमेजय राजाला काय करावे कळेना. आता तक्षक तर आता कुठच्याही क्षणी यज्ञात आहुती पडून मरणार होता आणि त्याच क्षणाला या आस्तिकने मात्र हा वर मागून बसला होता. आता नाही म्हणावं तरी पंचायत, कारण आपला दिलेला शब्द मोडला अशी जनमेजय राजाचं सगळीकडे दुष्कीर्ती झाली असती. शेवटी जनमेजय राजा रागाने थांबला आणि त्याने आज्ञा केली की हा सर्पयज्ञ थांबवा म्हणून. तक्षक लांब जाऊन पडला आणि त्याचे जीव वाचला. आस्तिक ऋषी जवळ आले जनमेजयाच्या आणि त्याला प्रेमाने म्हणाले, जनमेजया, रागवू नकोस. हा यज्ञ थांबवला म्हणून माझ्यावरती नाराज होऊ नकोस. मला माहितीये की तू वचन पूर्ण करण्यासाठी म्हणून हा यज्ञ थांबवलास. अरे पण हेच तुझे चांगले गुण आहेत, हेच तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे, तुझ्या कुळाचे चांगले गुण आहेत. तुमच्या कुटुंबाने, तुमच्या कुळाने चांगल्याचं रक्षण करण्यासाठी, आपला शब्द पाळण्यासाठी म्हणून आपलं आयुष्य घालवलं. हे बघ राजा, हे लक्षात घे की तू आत्ता सुडाने आंधळा झालायस आणि त्यातमध्ये तुझ्या वडिलांची, परीक्षित राजाची सुद्धा थोडीशी चूक होतीच. त्यांनी त्या ऋषींच्या गळ्यामध्ये साप टाकून त्यांचा अपमान करायला नको होता. ते ध्यान करत बसले होते. त्यांना प्रेमाने, शांतपणाने पत्ता विचारायला हवा होता. हे अशा प्रकारचं अविवेकी वागणं योग्य नाहीच आहे. त्याची शिक्षा त्यांना मिळाली. आणि तक्षक काय करणार होता? तो ऋषींच्या शब्दांना बांधील होता. जसं ऋषींनी सांगितलं तसंच त्याला करणं भाग होतं. त्यामुळे तक्षकाचाही त्याच्यात काही दोष नव्हता. आस्तिकच्या ह्या सगळ्या बोलण्यामुळे जनमेजय राजा हळूहळू शांत होत होता. आस्तिकनी त्याला सांगितलं, जनमेजय राजा, एक लक्षात घे की हा जर सर्पांना तू मारून टाकलं असतंस, संपूर्ण पृथ्वीवरून जर सर्पांचा वंशच नष्ट झाला असता तर केवढा हाहाकार माजला असता. एक वंश म्हणजे एक कुठलीही प्रजाती ही दुसऱ्या प्रजातीवरती अवलंबून असते. संपूर्ण पृथ्वीचा, ह्या निसर्गाचा समतोलच ढासळला असता. हे कसं तुझ्या लक्षात आलं नाही? सुडाने तू इतका आंधळा झालास की तुझ्या सुडामुळे सर्पांना नष्ट करून पूर्ण पृथ्वीचंच तू नुकसान करणार होतास. तुला असं वाटतं का की सर्प नष्ट झाले असते तर मानव संरक्षित राहिला असता? बिलकुल नाही. सगळी प्रजाती, सगळे प्राणी, सगळ्या प्रकारच्या वनस्पती एकमेकांच्या अस्तित्वावरती अवलंबून आहेत आणि या पृथ्वीचं रक्षण करणं, पृथ्वीवरच्या वातावरणाचं रक्षण करणं हे राजा म्हणून तुझं सुद्धा कर्तव्य आहे. आता जनमेजय राजाला त्याची चूक कळून आली होती की सुडामुळे तो इतका आंधळा झाला होता की एक पूर्ण वंशच नष्ट करायला तो निघाला होता. त्याने आस्तिक गुरुजींचे खूप आभार मानले की त्यांनी एका खूप मोठ्या चुकीतून जनमेजय राजाला आणि संपूर्ण पृथ्वीला आज वाचवले होते. आणि तेव्हापासूनच साप दिसला तर आस्तिक आस्तिक म्हणावं म्हणजे साप चावत नाही, अशी एक दंतकथा सुरू झाली. पण बालदोस्तांनो, ही दंतकथाच आहे बरं का. प्रत्यक्ष साप दिसल्यानंतर आस्तिक आस्तिक म्हणण्याचं तुम्ही अजिबात धाडस करू नका. आता आपण जाऊया मधुरा मावशीकडे, बघूया ती आपल्याला आणखीन काय छान रंजक माहिती सांगते. ती ऐकली का गोष्ट? मी मगाशी म्हटलं ना तसं आपली जी इकोसिस्टम असते, प्रतिसंस्था, त्याच्यामध्ये प्रत्येक प्रजाती महत्त्वाची असते. आता त्या प्रजातीमध्ये एक अशी अन्न साखळी असते. आपली फूड सायकल जी असते ती बघा कशी असते. आता एक आपण जर अन्न साखळी घेतली, भातशेती, नाकतोडा, बेडूक, साप आणि गरुड, तर काय आहे बरं? भातशेती पहिला खाणारा कोण? नाकतोडा. नाकतोड्याला कोण खातो? तर बेडूक. बेडकाला कोण खातं? साप. सापाला कोण खातं? गरुड. ही अशी अन्न साखळी पूर्ण होते. अशा अनेक अन्न साखळ्या आहेत आणि या अन्न साखळ्यांचा समतोल राखावा लागतो.
कारण काय आहे ना, ह्या प्रजाती जर आपणहून वाढल्या, नैसर्गिक मरण आलं तर पण त्याच्या ह्याच्यात ना नैसर्गिक मरणाच्या पेक्षा त्यांच्या प्रजातीचं जे उत्पादन असतं ना ते खूप जास्ती असतं. आता एक उंदीर आहे ना, त्यांच्या दोघांच्या जोडीमध्ये जवळजवळ 800 म्हणजे टू बी स्पेसिफिक 888 उंदीराची पिल्लं जन्म घेतात. काय त्रास होतं, काय त्रास होईल बघा जर ती पिल्लं मेली नाही तर. म्हणून सापासारखे घटक इथे उपयुक्त ठरतात जे उंदरांना खातात. आता एक जातीचा जो साप आहे ना, जवळजवळ 250 उंदीर वर्षाला खातो. जर खाल्लं नाही तर उंदरांची संख्या नियंत्रित राहणार नाही. तसंच बेडकांची संख्या नियंत्रित राहण्यासाठी साप उपयुक्त ठरतो. म्हणून साप हा शेतकऱ्यांचा मित्रच ठरतो, कारण शेताचं आपोआप रक्षण केलं जातं. आणि म्हणून हे सगळे घटक जे आहेत हे अतिप्रमाणात पण वाढता कामा नयेत आणि आपण काय म्हणतो अति कमी पण होता कामा नयेत. आणि म्हणून निसर्गानेही आपोआप ही साखळी तयार केलेली आहे. आता माणसाला नैसर्गिक मृत्यू आहे ती वेळेच्या वेळेला येतो, पण आपलं तेवढं काय म्हणतो आपण पॉप्युलेशन कंट्रोलकडेही लक्ष देतोय, त्याच्यामुळे ती कुठेतरी रोखली जाते. पण ह्यांच्यात कशी रोखणार, तर ही नैसर्गिक पद्धतीने रोखली जाते. आणि म्हणून प्रत्येक जीव आणि जीव या पृथ्वी तलावरचा महत्त्वाचा आहे. सापाचे खरंच शेतकऱ्याला खूप उपयोग होतात आणि सापापासून अनेक उपयोग आहेत. म्हणजे सापाचं जे विष आहे ना ते अनेक औषधी तयार करायला किंवा आता या सर्पदंशावरच अँटीडोट जे म्हणतो ना ते तयार करायला मदत करतं. म्हणून ही गोष्ट जी आपल्याला संदेश पण तेच देते की जे सर्पयज्ञ चाललेला होता तो बंद कर, नाहीतर सगळ्या सापाच्या या प्रजाती नष्ट होतील म्हणून. आणि आता एक गंमत सांगायची तुम्हाला, तुम्ही कधी कात्रजला गेलात का पुण्याला किंवा चेन्नईला? दोन्ही ठिकाणी ना सर्पोद्यान आहे. कात्रजचं सर्पोद्यान आहे, तिथे आता आणखीन अनेक प्राणी पण आलेत संवर्धनासाठी. पण त्या सर्पोद्यानात ना वेगवेगळ्या प्रकारचे साप आहेत आणि त्याच्यावर माहिती सुंदर देतात. चेन्नईच्या इथे पण मी दोन्ही ठिकाणी गेलेली आहे आणि लहान असताना मी चेन्नईच्या इथे गेले, त्यांनी तर आम्हाला कोब्राचं असं विष काढताना दाखवलं आणि हे विषाचा उपयोग कसा करतात तेही आम्हाला दाखवलं. तिथे प्रत्येक अशा सापाच्या जातीचं संवर्धन करतात आणि काही जणांना तर बिनविषारी साप हातात घ्यायलाही सांगितले. बापरे, आम्ही तर घाबरलेलो होतो. उगीच आता माहिती हा काही साप करणार नाही आपल्याला, पण घाबरलेलो. पण जर कधी तुम्हाला शक्य झालं ना तर या कुठच्या तरी ठिकाणी जे जवळचं जे फिजिबल असेल ना तिथे नक्की भेट द्या. आणि आता जागतिक पर्यावरणाच्या दिवशी तुम्ही काय केलं? एखादं झाड लावलं का तुम्ही? जर नाही नसेल लावू शकाल तर निदान तुळशीचं रोप तर लावता येईल, ते तर करू शकताच तुम्ही. घरात तुळस असणं केव्हाही चांगलं. चला तर मग थांबते इथेच आता. भेटूया परत आपण पुढच्या आठवड्यात एक मस्त अशी गोष्ट घेऊन. तोपर्यंत बाय.